महायुतीच्या उमेदवारांचं प्रचार रथ हाकणं महागात पडलेलं आहे। रथ हाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। चंद्रपूरमधल्या आरणी तालुक्यातील बारभाई इथे हा सगळा प्रकार घडलेला आहे। गावातून हाकलून लावल्यानंतर व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालाय आणि आता या सगळ्या प्रकरणी अपडेट समोर येतेय। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी संजय राठोड यांच्याकडून। संजय, नेमकं काय घडलंय? उमेदवारांचा प्रचार रथ हाकणं महागात पडलेला आहे, पण नेमका काय कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे? नक्की एकंदरीत पाहिलं तर आता चंद्रपूर आर्णी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार जे आहेत सुधीर मुनगंटीवार यांचा प्रचार रथ जो आहे हा मतदारसंघामध्ये फिरत असताना अचानक बारभाई आर्णी तालुक्यातील बारभाई गावामध्ये गेला असता त्या ठिकाणी गावातील चक्क सरपंच यांनी तो रथ जो आहे तो रथ हाकलण्याचा प्रयत्न केला आहे। वास्तविक पाहता तो भारतीय जनता पार्टीचाच पदाधिकारी असल्याचं सुद्धा या ठिकाणी सांगलं जात आहे। आणि दुसरीकडे जर पाहिलं तर ह्या रथ जो आहे तो प्रचार रथ हाकलल्याच्या नंतर ज्या प्रचार रथावर जो तो प्रचार रथ चालवत होता त्या प्रचार रथाच्या गाडी मालकाने जो आहे तो गुन्हा दाखल केला आहे की प्रचार रथ हाकलल्याच्या नंतर त्यांनी जो गुन्हा दाखल केलेला आहे की मला असली शिवीगाळ केलेली आहे। त्या ठिकाणी प्रचार रथ त्या ठिकाणी हाकलण्यात आलेला आहे। या संदर्भात त्यांनी जे पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला आणि या संदर्भात पाहिलं तर 500, 504, 506 आणि 34 या कलमेनुसार त्यांच्यावर जे आहेत गावातील जो सरपंच आहेत बारभाई तांडा येथील प्रदीप जाधव यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। निश्चित संजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचा सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।